गुड आफ्टरनून फ्रेंड्स, व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. ओके, तर आज आपण आपल्या चॅप्टर जो की हेरिडिटी अँड इव्होल्युशन चालू आहे त्या चॅप्टरमध्ये आपण आज पाहणार आहोत इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. म्हणजे आपण जे म्हणत आहोत ना की इव्होल्युशन झालं, अशा पद्धतीचं झालं, ऐक ना, इव्होल्युशनमुळे आपण सगळी प्रजाती निर्माण झालो. तर त्या इव्होल्युशनचे काहीतरी इव्हिडन्सेस, काहीतरी प्रूफ, काहीतरी सबूत आपल्याला द्यावं लागतील ना की खरंच इव्होल्युशन झालं. ओके, तर या इव्होल्युशन मधलं पहिलं इव्हिडन्स आहे बेटा मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्स. ओके, काय बेटा पहिलं इव्हिडन्स आहे बेटा मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्स. ओके, मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस. ओके बेटा, पहिले तर तुम्हाला या गोष्टीचा अर्थ कळायला पाहिजे की मॉर्फॉलॉजी म्हणजे काय. बेटा लक्षात घ्या, मॉर्फॉलॉजी म्हणजे काय. मी काय सांगत आहोत बेटा, मॉर्फॉलॉजी. पहा बेटा, मॉर्फॉलॉजी म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझमची, काय म्हणलं बेटा मी, मॉर्फॉलॉजी म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझमची बाहेरून एखादा ऑर्गॅनिझम बाह्यरूपी कसा दिसतो, आहे की नाही. द स्टडी ऑफ एक्सटर्नल अपिअरन्स ऑफ एन ऑर्गॅनिझम, आहे की नाही. द स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ एन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज मॉर्फॉलॉजी. ओके, द स्टडी ऑफ structure or external appearance. पहा लक्षात घ्या बेटा, द स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर और एक्सटर्नल अपिअरन्स ऑफ एन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज मॉर्फॉलॉजी. म्हणजे समजा मी एक ऑर्गॅनिझम आहे. ओके बेटा, समजा मी एक ऑर्गॅनिझम आहे. ओके, तर माझी बाहेरून माझं स्ट्रक्चर कसं आहे, मी बाह्यरूपी कसा दिसतो याची स्टडी करणे म्हणजे माझी मॉर्फॉलॉजी स्टडी करणे. ओके, मॉर्फॉलॉजी म्हणजे कुणाची स्टडी करत असतात बेटा, मॉर्फॉलॉजी म्हणजे प्रत्येक ॲनिमलची, प्रत्येक प्लांटची मॉर्फॉलॉजी स्टडी केल्या जात असते. म्हणजे काय असते बेटा मॉर्फॉलॉजी म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझमला आपण जर पाहिलं तर बाह्यरूपी तो कसा दिसतो. आता समजा मी एक ऑर्गॅनिझम आहे. ओके, बाह्यरूपी मी कसा, हा माझ्या डोक्यावरती केस आहेत. ओके, माझ्या डोळ्याच्या वरती हे असे आयब्रोज आहेत. ओके, माझ्या दोन्ही साईडला दोन काळणं आहेत. म्हणजे बाहेरून मी जसा दिसतो म्हणजे मी कोण, ऑर्गॅनिझम. बाहेरून ऑर्गॅनिझम कसा दिसतो, एक्सटर्नली बाहेरून त्याचं बाह्यरूप कसं आहे की नाही, हे स्टडी करणे व त्याचे कॅरेक्टर सांगणे म्हणजे मॉर्फॉलॉजी स्टडी करणे. ओके, मग असे मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस आपल्याला इव्होल्युशन मध्ये सांगायचे आहे. ओके, पहिले तर तुम्हाला माहित पाहिजे मॉर्फॉलॉजीची डेफिनेशन. द स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑर एक्सटर्नल अपिअरन्स ऑफ एन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज मॉर्फॉलॉजी. काय, द स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑर एक्सटर्नल अपिअरन्स ऑफ एन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज मॉर्फॉलॉजी. म्हणजे एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बाहेरून तो कसा दिसतो, तो बाहेरून त्याचे कॅरेक्टरिस्टिक कसे दिसतात, है की नाही, तो कसा दिसतो, काय नाही, त्याचे काय काय गोष्टी दिसतात बाहेरून आपण पाहिल्यावर, त्याला मॉर्फॉलॉजी म्हणतात. आता पहा, माझे हे दोन डोळे तुम्हाला दिसतात ना, म्हणजे तुम्ही माझी मॉर्फॉलॉजी स्टडी करायली, आहे की नाही. हा, दोन डोळे, दोन डोळ्याच्या खाली नाक येते, त्याच्या खाली होठ येतं, मग खाली काय येते, हे दाढी येते. ओके, म्हणजे हे काय सांगायला, माझ्या चेहऱ्याची मॉर्फॉलॉजी सांगायली तुम्ही, आहे की नाही, माझ्या चेहऱ्याची मॉर्फॉलॉजी. ओके, दोन्ही आहे की नाही, साईडला दोन कान आहेत म्हणजे हे मॉर्फॉलॉजी. ओके, जर आणखीन खाली गेलो तर दोन्ही साईडला दोन हात आहेत, आहे की नाही, असं खाली गेलो दोन्ही साईडला दोन पाया आहेत, आहे की नाही. हे सांगणे म्हणजे काय, हे सांगणे म्हणजे मॉर्फॉलॉजी सांगणे की एखादा ऑर्गॅनिझम बाह्यरूपी कसा दिसतो, हे सांगणे म्हणजे त्याची मॉर्फॉलॉजी सांगणे. द स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑर एक्सटर्नल अपिअरन्स ऑफ एन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज मॉर्फॉलॉजी. ओके, तर असे मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस आपण आज देऊया. ओके, चला लक्षात घ्या बेटा. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला मी हा धडा शिकवत असेल ना, त्यावेळेस तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, पुस्तक असं बाजूला ठेवत राहा, पण पुस्तकाकडे जास्त पाहायचं नाही. फक्त मी सांगलं त्यावेळेसच पुस्तकाकडे पाहायचं. कशासाठी, डायग्राम्ससाठी, फिगर्ससाठी पाहायचं. ओके, आणि हातात वही आणि पेन पाहिजे, कानात हेडफोन पाहिजे. ओके, चला या गोष्टीची व्यवस्थित नोंद घ्या. चला
पहा लक्षात घ्या. जर समजा तुम्ही ऐक ना टेक्स्ट बुकचं पेज नंबर 4 घेतलं, काय घेतलं बेटा, जर समजा तुम्ही टेक्स्ट बुक पेज नंबर 4 घेतलं आहे की नाही, त्या टेक्स्ट बुक पेज नंबर 4 वर आहे की नाही काही तुम्हाला डायग्राम्स दिलेले आहेत. हे बघा लक्षात घ्या, त्या डायग्राम्स मध्ये काय दिलं, पेज नंबर 4 आहे की नाही, फिगर नंबर किती आहे बेटा, पहा 1.4 आहे की नाही, पेज नंबर 4 फिगर 1.4. पहा बेटा या फिगर 1.4 पेज नंबर 4 वर दिलेला फिगर 1.4 म्हणजे मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेसची फिगर आहे ती. त्या फिगरमध्ये काय दाखवलेलं आहे बेटा, पहा लक्षात घ्या, त्या फिगरमध्ये दाखवलेलं आहे बेटा, पहा वरच्या फिगरमध्ये 3 ॲनिमल्स दाखवलेला, हा डॉग आहे, ही शीप आहे आणि हे उल्फ आहे की नाही, कोल्हा आहे की नाही. पहा काय काय दिलेलं आहे, डॉग, शीप अँड उल्फ आहे की नाही. हे वरच्या जे 3 डायग्राम आहेत बेटा, हे डॉगची डायग्राम आहे, हे शीपची डायग्राम आहे, हे उल्फची डायग्राम आहे. ओके, आणि खालच्या जे 3 डायग्राम दिलेले आहे ते प्लांट्सचे आहेत बेटा, वरच्या 3 डायग्राम ॲनिमलचे आहेत. पहा हे ॲनिमलच्या डायग्राम आहे, ॲनिमलच्या डायग्राम आहे. ओके, आणि खालच्या 3 डायग्राम आहे ते प्लांट्सच्या डायग्राम आहेत बेटा. ओके, पहा लक्षात घ्या, ही मँगोची डायग्राम आहे, हे चिक्कू ट्रीची डायग्राम आहे, हे गावा ट्रीची म्हणजे जांबाच्या झाडाची डायग्राम आहे. पहा प्लांट्सची डायग्राम आहे की नाही, मँगो ट्री, त्यानंतर कशाची आहे, चिक्कू ट्री बेटा, त्यानंतर कशाची आहे बेटा, पहा लक्षात घ्या, हे गावा ट्री. ओके, तर कसं आहे बेटा माहिती आहे का, ह्या जे डायग्राम आहेत ना, जे की मी तुम्हाला आता दाखवले या पुस्तकातल्या, ते मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस सांगायचं काम करतात. कसं, पहा लक्षात नाही. आता पहा, पहिले आपण मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस ॲनिमलच्या बाबतीत स्टडी करू. पहा ॲनिमलच्या बाबतीत लक्षात घ्या, तुम्ही जर कुत्र्याचा कान पाहिला, जर तुम्ही कुत्र्याला, शीपला आणि उल्फला आहे की नाही, म्हणजे कुत्र्याला, मेंढीला आणि कोल्याला जर समजा तुम्ही स्टडी केलं, बाहेरून पाहिलं, तर लक्षात घ्या बेटा त्यांच्या डोळ्यांची पोझिशन आहे की नाही, त्यांच्या चेहऱ्याची अरेंजमेंट, ओके, त्यांच्या नॉस्ट्रिल्स म्हणजे नाकपुड्या, नॉस्ट्रिल्सची अरेंजमेंट, त्यांच्या कानाची अरेंजमेंट आणि त्यांच्या शरीरावर जे थिक हेअर आहेत आहे की नाही, त्यांच्या शरीरावर जे पसरलेले थिक केस आहेत ते सर्व सारखे दिसतात. मी काय म्हणलं, ओके, सिमिलॅरिटीज म्हणजे कुत्र्याच्या, म्हणजे डॉगच्या आणि शीपच्या आणि उल्फच्या, डॉग, शीप आणि उल्फ या तिघाच्या कॅरेक्टर्समध्ये सिमिलॅरिटीज येते. कोणते कॅरेक्टर पहा, सिमिलॅरिटीज इन स्ट्रक्चर ऑफ आईज, कॉमन नॉस्ट्रिल्स, माउथ, कॉमन नॉस्ट्रिल्स आहे की नाही. त्यानंतर इयर्स, इयर म्हणजे इयर पिन्ना आहे की नाही, इयर पिन्ना. आणि त्यांच्या सगळ्यांच्या शरीरावर काय, कुत्र्यांच्या शरीरावर, मेंढीच्या शरीरावर आणि कोल्यांच्या, उल्फच्या शरीरावर काय आहे बेटा, सगळीकडे काय हेअर्स आहेत आहे की नाही, थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स ऑन ऑल बॉडीज आहे की नाही. पहा लक्षात घ्या बेटा, जर समजा आपण कुत्र्याच्या बाबतीत, मेंढीच्या बाबतीत आणि उल्फच्या बाबतीत म्हणजे डॉग, शीप आणि उल्फ या तिघांच्या बाबतीत जर मॉर्फॉलॉजी कम्पेअर करतो म्हणलं तर या तिघाचे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर सारखे आहे. कसे, पहा या तिघांमध्ये आहे की नाही, जे आईज डोळ्यांचं स्ट्रक्चर आहे ते थोडंफार सारखं आहे की नाही, माउथचं स्ट्रक्चर आहे ते सारखं आहे, नॉस्ट्रिल्स म्हणजे नाकपुड्या यांचं स्ट्रक्चर सुद्धा सारखं आहे, इयर पिना म्हणजे कान आहे की ना, कान आणि कानाच्या मसल्स, पिना म्हणजे काय, कानाच्या बाजूच्या मसल्स आहे की नाही, इयर पिना. आणि थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स म्हणजे त्यांच्या शरीरावर आहे की नाही असे गडद केस आहेत सगळ्याच्या, डॉगच्या आहेत, शिपच्या आहेत, उल्फच्या आहेत. म्हणजे हे सगळे काय बाहेरून जर पाहिले तर बाहेरून जर पाहिलं तर आपण तिघांच्या शरीरावर ह्या सगळ्या सारख्या गोष्टी दिसतात आपल्याला. यांचा अर्थ असा होतो, ह्या सारख्या गोष्टी आहेत ना, यांचा अर्थ असा होतो
हे तिघजण ज्या ऑर्गॅनिझम पासून इव्हॉल्व्ह झाले तो यांचा पूर्वज आहे की नाही. म्हणजे आपण असं म्हणू शकतो कुत्रा, शीप आणि उल्फ, डॉग, शीप आणि उल्फ हे तिघजण आहे की नाही एका कॉमन अँसेस्टर म्हणजे एका कॉमन पूर्वजापासून इव्हॉल्व्ह झालेले आहे. ओके, कशावरून? त्यांच्या मॉर्फॉलॉजीवरून आहे की नाही. जर आपण कुत्र्यांना पाहिलं, ओके, कुत्र्याच्या डोळ्याची पोझिशन, शीपच्या डोळ्याची पोझिशन आणि उल्फच्या डोळ्याची पोझिशन ही सारखी आहे की नाही. कुत्र्याच्या नाकपुड्या आहे की नाही, शीपच्या नाकपुड्या आणि उल्फच्या नाकपुड्या जवळपास दिसायला सारख्या आहेत. त्या तिघाचंही माउथ स्ट्रक्चर दिसायला सारखं आहे आणि त्या तिघाच्याही बॉडीवर सगळीकडे हेअर्स आहेत आहे की नाही, सगळीकडे हेअर्स आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, सगळे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर या तिघाचेही मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर एकूण एकाशी मिळते जुळते आहे. म्हणजे या तिघाचं इव्हॉल्युशन कोण्यातरी एकाच स्पेसिस पासून झालेलं आहे, कोण्यातरी एकाच पूर्वजापासून झालेलं आहे. हे तिघजण वेगवेगळे आहेत ना, 3 वेगवेगळे ॲनिमल कोण्यातरी एकाच पूर्वजापासून इव्हॉल्व्ह झालेलं आहे. हे झालं बेटा मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्स इन केस ऑफ ॲनिमल्स. आता आपण पाहूया मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्स इन केस ऑफ प्लांट्स. पहा बेटा, जर आपल्याला प्लांट्स म्हणजे वनस्पतींच्या बाबतीत जर मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर सांगायचे असेल तर इथं उदाहरणार्थ मी 3 झाडं घेतली, एक आंब्याचं झाड, एक चिकूचं झाड आणि एक जांबाचं झाड. गावा म्हणजे जांब. ओके, लक्षात घ्या. पहा, जर समजा आपण लक्षात घ्या बेटा, जर समजा आपण प्लांट्सच्या मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर बद्दल इव्हिडन्सेस प्रूफ देतो म्हणलं तर आंब्याचं झाड, चिकूचं झाड आणि आपलं कोणतं आहे बेटा जांबाचं झाड, या तिघाचे जे लीफ आहे ना, लीफ त्या लीफच्या मधातलं व्हेनेशन, अँड पेटिओल, काय पेटिओल ऑफ लीफ आहे की नाही. पहा, लक्षात घ्या बेटा, जर आपण आंब्याच्या झाडाचं पान घेतलं, आपण चिकूच्या झाडाचं पान घेतलं आणि आपण जांबाच्या झाडाचं पान घेतलं आणि ती तिघाची पान असे जवळ ठेवले तर तिन्ही झाडाच्या वेगवेगळ्या पानात आपल्याला सारखेपणा दिसते. पहा, लक्षात घ्या. समजा हे आंब्याचं झाडाचं पान आहे असं आहे की नाही, हे आंब्याचं झाडाचं पान आहे की नाही. पहा, लक्षात घ्या, हे जे पान आहे ना याला लीफ म्हणतात आणि हे जे दिसायले ना बेटा हे असे लीफच्या मधातले हे असे याला व्हेनेशन म्हणतात. लीफच्या म्हणजे नसा, व्हेन्स, लीफच्या मधातले व्हेन्स आहे की नाही. आणि पेटिओल, त्यांचं पेटिओल म्हणजे हे देठ, याला पेटिओल म्हणतात, हे देठ आहे की नाही. देठ, ओके, पेटिओल म्हणजे काय बेटा, देठ, पानाचा देठ म्हणजे त्याला पेटिओल म्हणतात. तर जांबाच्या झाडाचं पान, चिकूच्या झाडाचं पान आणि आपल्या जांबाच्या झाडाचं पान आहे की नाही, हे तिन्ही पानं जर आपण घेतले तर तिन्ही पानं बाहेरून जर आपण पाहिले तर सारखे वाटतात आपल्याला आहे की नाही. जांबाचं झाड, आंब्याचं झाड आणि चिकूचं झाड हे तिन्ही पानं आपल्याला थोडेफार दिसायला सारखे असतात. म्हणजे यावरून आपण असं सांगू शकतो की मँगो ट्री, चिकू ट्री आणि गावा ट्री यांचे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर हे सिमिलर आहे. ओके, यांचे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर हे सिमिलर आहे. म्हणजे हे तिघजण अशा अँसेस्टर पासून इव्हॉल्व्ह झाले, ह्या तिघजण अशा अँसेस्टर पासून इव्हॉल्व्ह झाले जे की कॉमन आहे. म्हणजे ज्या अँसेस्टर पासून मँगो ट्रीचं इव्हॉल्युशन झालं त्याचंच इव्हॉल्युशन, चिकूचं इव्हॉल्युशन त्याच अँसेस्टर पासून झालं, गावाचं इव्हॉल्युशन सुद्धा त्याच अँसेस्टर पासून झालं. म्हणजे या तिघाचं इव्हॉल्युशन सुद्धा एकाच प्लांट, कोणत्या तरी कॉमन प्लांट पासून झालेलं आहे, हे असं म्हणण्यात आलं. हे झालं बेटा मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस. म्हणजे एखाद्या स्पेसिसचे म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझमचे फक्त बाहेरचे कॅरेक्टर सांगणे म्हणजे एक्सटर्नल कॅरेक्टर सांगणे आहे की नाही, त्याला मॉर्फॉलॉजी सांगणे असं म्हणतात. मग मॉर्फॉलॉजिकली आपण काय सांगितलं, डॉग, शीप आणि उल्फ यांचे बाहेरून सारखेपणा आहे. मँगो ट्री, चिकू ट्री, गावा ट्री हे यांचे जर झाड पाहिले तर यांच्या झाडाची पानं सारखेच दिसतात आपल्याला आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे बेटा, मॉर्फॉलॉजिकल सिमिलर कॅरेक्टर आहेत तिघाचे. म्हणजे सिमिलर कॅरेक्टर आहे म्हणजे हे तिघजण कोण्या एकापासून इव्हॉल्व्ह झालेले आहेत आहे की नाही, कोण्यातरी एका स्पेसिस पासून इव्हॉल्व्ह झालेले आहेत वेगवेगळे आहे की नाही. ओके, चला, म्हणजे या तिघाचा पूर्वज एकच आहे, इव्हॉल्युशन होऊन हे वेगवेगळे तयार झाले. ओके, चला, तर हे झालं बेटा मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस. आता पहा बेटा,
दुसरं एव्हिडन्स कोणतं आहे बेटा दुसरं एव्हिडन्स आहे बेटा ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. ओके, दुसरं एव्हिडन्स आहे बेटा ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. ओके, पहा बेटा लक्षात घ्या, ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस सांगण्याआधी मी तुम्हाला ॲनाटॉमी या शब्दाचा अर्थ सांगणार. व्हॉट इज मीन बाय ॲनाटॉमी? ओके, ॲनाटॉमी म्हणजे काय बेटा? द स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ अन ऑर्गॅनिझम. काय बेटा? मॉर्फॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ अन ऑर्गॅनिझम, तर ॲनाटॉमी म्हणजे स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर. ओके, एखादा ऑर्गॅनिझम आहे, जर समजा मी एक ऑर्गॅनिझम आहे, तर माझी जर ही स्किन फाडली डॉक्टर लोकांना, तर या स्किनच्या मधात काय दिसतील? हड्ड्या दिसतील, बोन्स दिसतील, कार्टिलेज दिसतील, त्या बोनच्या जॉईंट्स दिसतील, आहे की नाही? म्हणजे ते डॉक्टर लोक माझी ॲनाटॉमी स्टडी करायला, आहे की नाही? माझ्या बॉडीच्या आतलं म्हणजे माझ्या बॉडीच्या मधातलं स्ट्रक्चर स्टडी करणे, म्हणजे बॉडीच्या मधातलं म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर स्टडी करणे म्हणजे ॲनाटॉमी. ओके, द स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर. काय? इंटरनल ऑफ अन द स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ अन ऑर्गॅनिझम. एखाद्या ऑर्गॅनिझमच्या आतलं, एखाद्या ऑर्गॅनिझमच्या मधातलं स्ट्रक्चर स्टडी करणे, की कसं आहे, कुठं आहे, काय नाही, किडनी कुठं आहे, त्याचं लिव्हर कुठं आहे, त्याच्या हड्ड्या कशा जॉईंट आहेत, हे स्टडी करणे म्हणजे त्या ऑर्गॅनिझमची ॲनाटॉमी स्टडी करणे. ओके, तर ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस काय आहे बेटा? पहा, ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेससाठी आपण काय घेणार आहोत? फॉर ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस आपण काय घेणार आहोत बेटा? पहा, लक्षात घ्या, ह्युमन हँड. काय? ह्युमन हँड म्हणजे माणसाचा हात. हे डायग्राम दिलेली आहे, मी तुम्हाला दाखवतो, पहिले लिहू द्या. ओके, ह्युमन हँड. त्यानंतर काय घेतलं बेटा? कॅट्स फोर लेग. कॅट्स पॅटेजियम ऑफ बॅट. पॅटेजियम ऑफ बॅट्स. ओके, बॅट आहे की नाही? त्यानंतर फ्लिपर ऑफ व्हेल्स. ओके, फ्लिपर ऑफ व्हेल्स. लक्षात घ्या बेटा, ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस सांगण्यासाठी आपण 4 एक्झाम्पल घेतलेले आहेत. ओके, ते 4 एक्झाम्पल कोणती बेटा? पहा, लक्षात घ्या. हे बघा, हे जे दिसत आहे ना, हे ह्युमन हँड आहे, माणसाचा हात. ओके, ह्युमन हँड आहे की नाही? हे आहे बेटा कॅट्स फोर लेग. फोर लेग म्हणजे पुढचे पाय, आहे की नाही? मांजरीचे पुढचे पाय, आहे की नाही? कॅट्स फोर लेग, आहे की नाही? पॅटेजियम ऑफ बॅट म्हणजे बॅट म्हणजे काय बेटा? बॅट म्हणजे वटवागुळ. वटवागुळचे जे पखर राहतात ना, आहे की नाही? वटवागुळचे जे विंग्स असतात ना, ते विंग्सच्या मधातले हाडकं आहेत बेटा हे. ओके, आणि फ्लिपर ऑफ व्हेल्स म्हणजे वेल मासा असते ना, वेल मासा, माशी, वेल, पाण्यातली वेल मासा, त्या वेल मासाचे जे हे असते ना, म्हणजे पाणी फ्लिप करायसाठी. ओके, आणि त्यावेळेसच मासा पुढे जाईल ना, त्या वेल माशाचे फ्लिपर्स आहेत. म्हणजे लक्षात घ्या बेटा, जर तुम्हाला ही डायग्राम व्यवस्थित दिसत असेल तर पहा, इथं मी दाखवतो. जर तुम्हाला ही डायग्राम व्यवस्थित दिसत असेल तर पहा बेटा, हे ह्युमन हँड आहे, हे कॅट फोर हँड आहे, हे पॅटेजियम ऑफ बॅट आहे. ओके, लक्षात घ्या, हे फ्लिपर ऑफ व्हेल्स आहे की ना? पेज नंबर 4 वर 1.5 डायग्राम नंबर 1.5 दिलेली आहे. तर या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला ऐक नाही, या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला ऐक नाही, जरी हे स्ट्रक्चर वेगवेगळे दिसत असतील तरी या स्ट्रक्चरमध्ये एकसारखेपणा आहे. ओके, तुम्हाला असं वाटत असेल की हे स्ट्रक्चर यांचे फंक्शन वेगवेगळे आहे. आपल्या ह्युमन हँडचं फंक्शन वेगळं आहे की नाही? मांजरीच्या फोर हँडचं फंक्शन वेगळं आहे. ओके, बॅटच्या पॅटेजियमचं फंक्शन वेगळं आहे, ते उडायसाठी काम येते. फ्लिपर ऑफ व्हेल्स त्यांचं फंक्शन वेगळं आहे, ते पोहायसाठी काम येते. पण या सगळ्यात एक सिमिलॅरिटी आहे, या सगळ्याचे बोन्स म्हणजे हाडं आणि त्या हाडांमधातले जॉईंट्स सारखे दिसायला. पहा, द सिमिलॅरिटीज, मी काय म्हणलं? द सिमिलॅरिटीज इन द स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हँड, कॅट्स फोर लेग्स, पॅटेजियम ऑफ बॅट अँड फ्लिपर व्हेल्स इज बोन्स अँड बोनी जॉईंट्स. त्यांचे जे बोन्स आहेत आणि त्या बोन्सचे जॉईंट आहेत, या बोन्सच्या जॉईंटमध्ये आणि बोन्समध्ये सारखेपणा आढळून येते.
म्हणजे याचा अर्थ हा आहे या चौघाचं इव्हॉल्युशन कोण्यातरी एका कॉमन अँसेस्टर, कोण्यातरी एका कॉमन पूर्वजापासून या चौघाचं इव्हॉल्युशन झालेलं आहे. ओके, हे आहे बेटा अॅनाटॉमिकल इव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन, आहे की नाही. पहा आता, पहा अॅनाटॉमी म्हणजे काय. आता हे हड्डी जी आहे, आपले बोन्स आहे आणि बोन्सचे जॉईंट आहे, हे तर आपल्या बॉडीच्या मधात असतील ना. म्हणजे आपण अॅनाटॉमीमध्ये बोन्स आणि बोन्सचे जॉईंट घेऊन अॅनाटॉमीचे इव्हिडन्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, चला तर हे झालं बेटा अॅनाटॉमिकल इव्हिडन्स. ओके, आता मी तुम्हाला सांगणार बेटा 3 नंबरचं इव्हिडन्स. हे महत्वाचं इव्हिडन्स आहे, मला तरी महत्वाचं वाटते. 3 नंबरचं इव्हिडन्स जे आहे बेटा ते आहे वेस्टिजियल ऑर्गन्स. काय म्हणलं बेटा, 3 नंबरचं जे इव्हिडन्स आहे वेस्टिजियल ऑर्गन. वेस्टिजियल ऑर्गन दिलेलं आहे बेटा, पहा पेज नंबर 5, वेस्टिजियल ऑर्गन्स, आहे की नाही. वेस्टिजियल आणि डायग्राम नंबर 1.6. ओके, तर हे वेस्टिजियल ऑर्गन्स मी तुम्हाला शिकवणार. ओके, तर हे वेस्टिजियल ऑर्गन्स मी तुम्हाला शिकवणार. मी तुम्हाला सांगणार पहिले की वेस्टिजियल ऑर्गन्स या शब्दाचा अर्थ काय होते. ओके, पहा लक्षात घ्या, लक्षात घ्या बेटा. आपण इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन शिकत आहोत. इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन, इव्हॉल्युशन झालं याचं सबूत काय, आहे की नाही. इव्हॉल्युशन झालं याचं सबूत काय ते शिकत आहोत आपण. ओके, तर त्यातील आपण 2 इव्हिडन्सेस दिले, ते म्हणजे मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्स आणि दुसरं म्हणजे अॅनाटॉमिकल इव्हिडन्स. आता मी तुम्हाला सांगणार बेटा तिसरं इव्हिडन्स, कोणतं, वेस्टिजियल ऑर्गन्स. काय, वेस्टिजियल ऑर्गन्स. वेस्टिजियल ऑर्गन्स पहा बेटा, वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे काय. तुम्ही नेहमी ऐकला असेल अपेंडिक्स, अपेंडिक्स तुझा अपेंडिक्स दुखत आहे का रे वगैरे, आहे की ना, असं म्हणतात ना. अपेंडिक्स म्हणजे पोटाच्या खालच्या हिशात जे दुखते ना, तिथं अपेंडिक्स दुखायला असं म्हणतो आपण. ओके, तुम्ही नेहमी ऐकला असेल अपेंडिक्स बद्दल. तर लक्षात घ्या बेटा, हा अपेंडिक्स आहे की नाही आपल्या बॉडीमधला एक वेस्टिजियल ऑर्गन आहे. मग तुम्ही म्हणसाल सर वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय. पहा बेटा, वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे आपल्या बॉडीमधला असा ऑर्गन जे की काम करत नाही. ओके, जो फंक्शनल लेस आहे. ओके, जो काम करत नाही, जो कार्यरत नाही. ओके, तशा ऑर्गनला वेस्टिजियल ऑर्गन म्हणतात. काय म्हणतात बेटा, जो ऑर्गन आपल्या बॉडीमध्ये तर आहे पण तो काम करत नाही, तशा ऑर्गनला वेस्टिजियल ऑर्गन्स असं म्हणतात. आणि हे वेस्टिजियल ऑर्गन्स जो की अपेंडिक्स आहे आपल्या बॉडीमधला, तो जर तुम्ही आहे की नाही आपल्या बकरीमध्ये पाहिला, गोटमध्ये पाहिला, आहे की नाही, बैलांमध्ये पाहिला, गायमध्ये पाहिला, आहे की नाही, बफेलोजमध्ये पाहिला, जिराफमध्ये पाहिला, तर हे जे ॲनिमल्स मी जे तुम्हाला सांगले यांच्यात तो अपेंडिक्स काम करतो पण आपल्यामध्ये काम करत नाही. ओके, मग जो ऑर्गन बॉडीचा जो ऑर्गन आहे की नाही एका ॲनिमलमध्ये काम करतो पण दुसऱ्या ॲनिमलमध्ये तो काम करत नाही, तशा ऑर्गनला वेस्टिजियल ऑर्गन म्हणतात. ओके, तर इंग्लिशमधून याची डेफिनेशन काय होईल पहा बेटा. द डिजनरेटेड, काय म्हणतात बेटा, द डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड ऑर्गन्स ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. द डिजनरेटेड म्हणजे कामातून नष्ट झालेले. द डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड ऑर्गन्स ऑफ ॲन ऑर्गॅनिझम आर कॉल्ड ॲज वेस्टिजियल ऑर्गन्स. काय असते बेटा, द डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड, द डिजनरेटेड, द degenerated or underdeveloped, underdeveloped, useless, पहा बेटा काय डेफिनेशन आहे बेटा वेस्टिजियल ऑर्गन्सची. वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे द डिजनरेटेड, काय, द डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन्स. ओके, द डिजनरेटेड, ओके, डिजनरेटेड म्हणजे कामातून वाया गेलेले, आहे की ना. अंडर डेव्हलप म्हणजे
किंवा त्यांची डेव्हलपमेंट किंवा ते पूर्ण विकसित झाले नाही. ओके, आणि पूर्ण विकसित झाले नाही किंवा डिजनरेट झाली म्हणजे काय, ते कोण्याच कामाचे नाहीत ना, युजलेस ऑर्गन्स. ओके, आपल्या बॉडीमधले असे ऑर्गन्स जे की कामातून गेले, युजलेस आहेत. ओके, युजलेस आहेत, तशा ऑर्गन्सला व्हेस्टिजियल ऑर्गन्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपल्या बॉडीमधले व्हेस्टिजियल ऑर्गन्स कोणते आहे? एक नाही आहे बेटा, अपेंडिक्स आहे. त्यानंतर कोणतं आहे बेटा? माकड हाड म्हणतो ना आपण, टेलबोन माकड हाड, ते सुद्धा वेस्टिजियल ऑर्गन्स आहे. त्यानंतर काय बेटा, आपल्या कानाचे जे मसल्स आहेत ना, इयर पिन्ना, कानाचे जे मसल आहे ते सुद्धा आपल्या बॉडीमधले वेस्टिजियल ऑर्गन्स आहेत. ओके, त्यानंतर विजडम टीथ, आपले जे दाता असतात ना, दात. ओके, सगळ्यात मागचा दात जो असतो ना त्याला आपण अक्कल दाढ म्हणतो, अक्कल दाढ, त्याला इंग्लिशमधून विजडम टीथ म्हणतात. ते सुद्धा आपल्या बॉडीतला एक वेस्टिजियल ऑर्गन मानले जाते, आहे की नाही. पहा, त्यानंतर काय, आपली बॉडी हेअर्स, आपल्या बॉडीवर हेअर्स आहेत, पण जसे की वानराच्या अंगावर, आहे की नाही, बकरीच्या अंगावर, आहे की नाही, कुत्र्याच्या अंगावर जाड हेअर्स राहतात अशी थिकली, तसे आपल्या बॉडीवर आहेत का? नाही. म्हणजे आपल्या बॉडीचे हेअर्स सुद्धा वेस्टिजियल ऑर्गन्स झाल्यासारखे झाले बेटा. ओके, पहा मी एकेकाने लिहितो. आणि हो, वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे मध्ये एक गोष्ट महत्वाची आहे, जे वेस्टिजियल ऑर्गन्स, काय म्हणलं मी, जे वेस्टिजियल ऑर्गन्स आपल्यात निष्क्रिय आहेत, आपल्यात निष्क्रिय आहेत. फॉर एक्झाम्पल अपेंडिक्स आपल्यामध्ये निष्क्रिय आहे की नाही, टेलबोन आपल्यामध्ये निष्क्रिय आहे की नाही, माकड हाड, टेलबोन म्हणजे माकड हाड आपल्यामध्ये निष्क्रिय आहे. पण ह्या गोष्टी बाकीच्या ॲनिमल्समध्ये, आहे की ना, बाकीच्या ॲनिमल्समध्ये आजही काम करतात. फॉर एक्झाम्पल जर समजा तुम्ही, आहे की नाही, गाय घेतली, आपली गाय, काऊ, आहे की नाही, गायमध्ये अपेंडिक्स आजही काम करतो, आहे की नाही. जर समजा तुम्ही आपलं माकड घेतलं, माकडांमध्ये आजही त्यांचा टेलबोन, माकड हाड काम करतो, आहे की नाही, लक्षात घ्या. म्हणजे हे जे वेस्टिजियल ऑर्गन्स आहे ते जरी आपल्यात निष्क्रिय असले तरी बाकीच्या ॲनिमल्समध्ये आजही ते क्रियाशील आहेत, आहे की नाही, आजही ते फंक्शन दाखवतात. ओके, पहा मी काही ह्युमन बॉडीमधले वेस्टिजियल ऑर्गन्स लिहितो. पहिलं ह्युमन बॉडीमधलं वेस्टिजियल ऑर्गन कोणतं बेटा? अपेंडिक्स. ओके बेटा, ह्युमन बॉडीमधलं पहिलं कोणतं आहे बेटा वेस्टिजियल ऑर्गन्स? ह्युमन बॉडीमधलं पहिलं वेस्टिजियल ऑर्गन आहे बेटा अपेंडिक्स. पहा, दुसरं वेस्टिजियल ऑर्गन कोणतं आहे बेटा? मसल्स ऑफ इयर पिना. कानाचा जो पिन्ना आहेत ना, कानाचे जे पिन्ना आहे ना, हे बाहेरचा भाग आहे ना कानाचा, हे त्याला पिन्ना म्हणतात. काय म्हणतात? इयर पिन्ना. ओके, मसल्स ऑफ इयर पिन्ना. ओके, हे आहे की नाही. तिसरं कोणतं आहे बेटा? टेलबोन, याला दुसरं नाव आहे बेटा कॉकस. काय? COCCYX, कॉकस, आहे की नाही. माकड हाड, सगळ्यात शेवटचं हाड आपल्या व्हर्टेब्रल कॉलमचं, आहे की नाही. त्यानंतर वेस्टिजियल ऑर्गन्स कोणतं आहे बेटा? विजडम टीथ. कोणतं? विजडम टीथ. पहा, लक्षात घ्या बेटा, हे जे आहेत ना, मी हे जे 5 ऑर्गन लिहिले ना आपल्या बॉडीमधले, हे 5 ऑर्गन आहेत बेटा व्हेस्टिजियल ऑर्गन्स, आहे की नाही. आपल्या ह्युमन बॉडीमधले अपेंडिक्स, मसल्स ऑफ इयर पिन्ना, टेलबोन, विजडम टीथ आणि बॉडी हेअर्स, आहे की नाही. हे सर्व काय आहेत बेटा? आपल्या बॉडीमधले व्हेस्टिजियल ऑर्गन आहे. म्हणजे हे निष्क्रिय आहेत आपल्या बॉडीमध्ये, हे काहीच काम करत नाही. ओके, पण हेच ऑर्गन बाकीचे जे ॲनिमल पाहिले तुम्ही, जसं की गाय, बैल, माकड, यांच्यामध्ये आजही हे ऑर्गन काम करतात. म्हणजे व्हेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे अशा ऑर्गन जे की एका ऑर्गॅनिझममध्ये काम करत नाहीत, पण दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये ते काम करतात, आहे की नाही. विच आर म्हणजे द ऑर्गन्स विच आर फंक्शनलेस इन वन ऑर्गॅनिझम बट shows or perform the function in other organism are also called as vestigial organs. म्हणजे वेस्टिजियल ऑर्गन्स हे एका ॲनिमलमध्ये काम करतात, पण काही ॲनिमलमध्ये ते निष्क्रिय असतात. का? कारण त्यांचा वापरच झाला नाही कधी, आहे की नाही. ओके, तर पहा, लक्षात घ्या. अपेंडिक्स हा आपल्यामध्ये निष्क्रिय आहे. अपेंडिक्स हा ह्युमन्समध्ये निष्क्रिय आहे,
पण रुमिनंट्स काय, रुमिनंट्स म्हणजे क्रियाशील आहे. बेटा तुमच्या मनात प्रश्न आला असेल रुमिनंट्स म्हणजे काय. बेटा लक्षात घ्या, रुमिनंट्स म्हणजे जे ॲनिमल्स चारा आहे की नाही गवत खातात, जे ॲनिमल्स चारा गवत पालापाचोळा खातात, त्या ॲनिमल्सला रुमिनंट्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल बकरी, जिराफ, आपली गाय, हे काय खातात बेटा, हे काय खातात, पालापाचोळा आणि गवत खातात ना, पालापाचोळा गवत आहे की नाही, चारा खातात, तशा ॲनिमल्सला रुमिनंट्स म्हणतात. आणि जे ॲनिमल चारा खातात गवत खातात, त्या गवत असते ना, त्या चारा आणि गवत त्यांच्यात सेल्युलोज असते. काय असते बेटा, सेल्युलोज, खूप जास्त प्रमाणात सेल्युलोज असते. आणि त्या सेल्युलोजला डायरेक्टली पचवण्याचं काम हे अपेंडिक्स करत असते. ओके, म्हणून ऐक नाही, म्हणून रुमिनंट्समध्ये जे पालापाचोळा वगैरे आहे ना, ते इझिली बसते आणि त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमपेक्षा स्ट्रॉंग आहे. का, कारण त्यांचं अपेंडिक्स आजही काम करते. ओके, आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम ॲनिमल्स एवढी स्ट्रॉंग नाही आहे बेटा, बाकीच्या ॲनिमल्स एवढी. का, कारण आपल्यामधलं अपेंडिक्स आज काम करत नाही. ओके, चला हे झालं बेटा पहिलं वेस्टिजियल ऑर्गन, जे की आपल्यामध्ये निष्क्रिय आहे, पण आहे की नाही गायमध्ये, बैलामध्ये आहे की नाही, जिराफमध्ये आजही हे काम करते वेस्टिजियल ऑर्गन. चला मसल्स ऑफ इयर पिना, पहा लक्षात घ्या बेटा, मसल्स ऑफ इयर पिना, कानाचा जो बाहेरचा पोर्शन असतो ना त्याला पिन्ना ऑफ इयर म्हणतात. पिन्ना हे बाहेरचा जो पोर्शन असतो ना कानाचा त्याला पिन्ना म्हणतात. या कानाच्या जे मसल्स असतात ना हे आज आपल्यात पूर्णतः डिजनरेट झालेले आहेत. का, तुम्ही पहा इतर प्राण्यांचे कान हलता वेळेस पाहिलेले आहे तुम्ही, पण आपलं कान व्यवस्थित हलते का, नाही हलत. का, कारण आपल्या मसल्सचा यूजच केला नाही आपण, आपल्या मसल्सचा आज यूज नाही आहे. ओके, म्हणून म्हणजे मसल्स ऑफ इयर पिना आपल्यात डिजनरेट झालेले आहे. पण बाकीच्या ॲनिमल्समध्ये फॉर एक्झाम्पल कुत्र्याचे कानं असे टाईट झालेले पाहिले असेल तुम्ही, गाईचे कानं आहे की नाही, तर तशा ॲनिमल्समध्ये आजही कानाच्या मसल्स म्हणजे मसल्स ऑफ इयर पिना आजही काम करतात, पण आपल्यामध्ये काम करत नाही. चला हे झाला बेटा दुसरा वेस्टिजियल ऑर्गन. ओके, पुन्हा त्यानंतर टेल बोन. हा टेल बेटा, टेल म्हणजे काय, शेपूट. काय, टेल म्हणजे काय, शेपूट. आणि बोन म्हणजे काय, हाड. ओके, शेपटीपसलं हाड म्हणजे टेल बोन. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, माकड हाड. लक्षात घ्या बेटा, आज आपल्याला शेपूट नाही, टेल नाही आहे, म्हणून आपलं टेल बोन जे आहे ना, टेल बोन आपलं जे माकड हाड आहे आपल्यात ते निष्क्रिय झालेलं आहे. ते निष्क्रिय झालं. गोरिला, चिंपांजीज, बाकीचे ॲनिमल्स पाहिले तर त्यांची शेपूट आजही तुम्हाला हलता वेळेस दिसते. ते कशामुळे बेटा, या टेल बोनच्या फंक्शनमुळे. आणि ह्या टेल बोनचा महत्त्वाचा रोल आहे बेटा, शेपटीद्वारे ॲनिमलची जे मुवमेंट असते त्या मुवमेंटला बॅलन्स करणे आहे की नाही. ओके, ते मुवमेंट बॅलन्स करणे. मग तसा टेलबोन आपल्यामध्ये निष्क्रिय झाला, पण आजही माकडांमध्ये ते टेलबोन कामाचा आहे, आजही तो काम करतो. ओके, तर हे झालं बेटा तिसरं वेस्टिजियल ऑर्गन. कोणामधलं, ह्युमन, आपल्यातलं. पण ते बाकीच्या प्राण्यांमध्ये आजही काम करते, आपल्यामध्ये काम करत नाही. याचा अर्थ बाकीच्यांमध्ये काम करत नाही असा होत नाही, तो बाकीच्यांमध्ये काम करतो पण आपल्यामध्ये निष्क्रिय आहे. ओके, विजडम टीथ चौथा आहे बेटा, विजडम टीथ. बेटा विजडम टीथ म्हणजे अक्कल दाढ. हे सगळ्यात मागची जे दाढ राहते ना, ऐक ना, आपण म्हणतो तुला अक्कल दाढ आली का रे, ऐक नाही, एका विशिष्ट वयात अक्कल दाढ हळूहळू बाहेर येते. ऐक नाही, पहिले ते कमी वयातच येऊन जायचे. का, कारण त्या अक्कल दाढेचा वापर व्हायचा, आज तिचा वापर बंदच झाला. ऐक नाही, म्हणून आपल्यात अक्कल दाढ म्हणजे विजडम टीथ हा वेस्टिजियल ऑर्गन बनून गेलेला आहे. ऐक ना, पहा विजडम टीथ म्हणजे काय, अक्कल दाढ. अक्कल दाढ. ओके, अक्कल दाढ. ओके, आता लक्षात घ्या, या अक्कल दाढीचं काम काय होतं बेटा, जे टफ हार्ड गोष्टी होते त्या हार्ड गोष्टी इझिली फुटायच्या. आज आपल्याला सुपारी फुटत नाही, आज आपल्या दातांना आपल्याला सुपारी फुटत नाही. खूप कमी लोक आहेत ज्यांना पूर्ण सुपारी दातांना फुटते. पण जे पहिले पूर्वज होते आपले, आज जवळपास 5,000 10,000 वर्षाखाली म्हणा किंवा त्याच्याही आधी, आहे की नाही, जे तसं म्हणण्यापेक्षा आज आहे की नाही 10,000 वर्षाखाली 20,000 वर्षाखाली जे आपले पूर्वज होते त्यांच्यात ही अक्कलदाढ आहे की नाही बेटा कामाची होती, निघायची, आणि ते चांगल्या हार्ड गोष्टी इझिली फोडायचे, जसं की सुपारी. ओके, तर विजडम टीथ तशा हार्ड गोष्टी फोडण्यासाठी, इझी ब्रेक करण्यासाठी कामी यायच्या. पण आज आपल्यात विजडम टीथ आहे का, नाही.
म्हणून आपण लिमिटेड गोष्टीच खाऊ शकतो, जास्त हार्ड गोष्टी नाही खाऊ शकतो. ओके. हां, तर हे 4थ्या नंबरचं विजडम टीथ झालं. कोणतं? आपलं वेस्टिजियल ऑर्गन, आहे की नाही. चला, आता मी शिकवणार तुम्हाला 5वं वेस्टिजियल ऑर्गन, आपल्या बॉडीमधलं 5वं वेस्टिजियल ऑर्गन. ओके. आपल्या बॉडीवर तुम्हाला हेअर्स दिसतात, पण जसं कुत्र्याच्या अंगावर जाडच्या जाड आणि लांब हेअर असतात तसे हेअर्स आपल्या बॉडीवर आहेत का? नाही. ओके. जसे हेअर्स गाईच्या अंगावर दिसतात, गाईच्या अंगावर दिसतात, आहे की नाही, तसे जास्तीत जास्त हेअर्स आपल्या बॉडीवर दिसतात का? नाही दिसतात. गोरिला, चिंपांजीज, आपलं जे माकड आहे वानर, त्याच्या अंगावर थिक हेअर दिसतात सगळीकडे, आपल्या अंगावर दिसतात का? नाही. म्हणजे आपल्या बॉडी हेअर्सचा उपयोग कमी झाल्यामुळं आपल्या बॉडीवर हेअर येणं बंद झालं. आता तुम्ही म्हणाल त्या बॉडी हेअर्सचं काम काय बेटा? लक्षात घ्या, ॲनिमल्समध्ये त्या बॉडी हेअर्सचं आजही काम आहे. का? एन्व्हायरमेंट, बाहेरचं जे एन्व्हायरमेंट आहे त्या एन्व्हायरमेंटल एन्व्हायरमेंटपासून जो इफेक्ट होतो बॉडीवर, त्या इफेक्टपासून प्रोटेक्शन करायचं काम करते. पहा, लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल आपल्याला तरी थंडीच्या वेळेस स्वेटर घालावं लागते, पण तुम्ही कधी कुत्र्यानं स्वेटर घातलेलं पाहिलं? नाही. तुम्ही कधी गाईनं स्वेटर घातलेलं पाहिलं? नाही. तुम्ही कधी वानेरानं स्वेटर घातलेलं पाहिलं? नाही. स्वेटर फक्त कोण घालते बेटा? ऐक नाही. स्वेटर फक्त जॅकेट कोण घालते? आपणच घालतो, ऐक नाही. हे घालतात का बाकीचे ॲनिमल्स? नाही. कारण त्यांच्या बॉडीवर नॅचरली स्वेटर ऑलरेडीच आहे, नॅचरल प्रोटेक्शन आहे, ते म्हणजे बॉडीचे थिक हेअर्स, ऐक नाही. तर आजही ते थिक हेअर त्यांच्यात काम करतात, पण आपल्यात फंक्शनलेस आहे, काम करत नाही. फंक्शनलेस म्हणजे काम करत नाही, फंक्शनल म्हणजे काम करणारे. ओके. तर अशा प्रकारे तिसरं इव्हॉल्युशन आहे बेटा वेस्टिजियल ऑर्गन. कशाचं? इव्हॉल्युशनचं तिसरं इव्हिडन्स आहे वेस्टिजियल ऑर्गन. पहा, एकदा पुन्हा सांगतो. द वेस्टिजियल ऑर्गन्स इन ह्युमन बॉडीज आर: पहिलं अपेंडिक्स, दुसरं मसल्स ऑफ इयर पिन्ना, तिसरं टेलबोन, चौथं विजडम टीथ, पाचवं बॉडी हेअर्स, आहे ना. पहा, अपेंडिक्स, मसल्स ऑफ इयर पिन्ना, टेलबोन, विजडम टीथ, बॉडी हेअर्स आर द एक्झाम्पल्स ऑफ वेस्टिजियल ऑर्गन्स इन ह्युमन बॉडी. ओके. तर हे झालं बेटा 3 वेस्टिजियल ऑर्गन्स. हे झाले बेटा इव्हॉल्युशनचे 3 काय इव्हिडन्सेस. इव्हॉल्युशनचे 3 इव्हिडन्सेस झाले. ओके. पहिलं इव्हिडन्स कोणतं? मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्स. दुसरं इव्हिडन्स ॲनाटॉमिकल इव्हिडन्स. तिसरं इव्हिडन्स कोणतं आहे बेटा? वेस्टिजियल ऑर्गन्स. ओके. राहिलेले जे 3 इव्हिडन्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार. ओके. काय? नेक्स्ट लेक्चर. तोपर्यंत प्लीज बेटा like, share and subscribe my channel. Okay, and take the advantage. Thank you. Have a nice day.